नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर इथून आपण हे प्रेझेंटेशन करतोय आणि आजचा जो टॉपिक आपण चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट युनियन लेवल यामधला कमिशन्स यावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यातला जो ब्लॉक नंबर 4 आहे ज्याला आपण कमिशन्स या नावाने ओळखतोय आणि त्यातलाच चॅप्टर नंबर किंवा युनिट नंबर 10 यावरती आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण यापूर्वी देखील अनेक आयोग या कमिशन्सच्या ब्लॉकमध्ये पाहिलेला आहे, जसं की निवडणूक आयोग असेल किंवा मग केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, असे अनेक आयोग आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. आणि आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये प्रामुख्याने आपण 2 आयोग पाहणार आहोत. एक जो आहे तो केंद्रीय दक्षता आयोग आणि जो दुसरा असेल तो म्हणजे प्रशासकीय सुधारणा आयोग. या दोन्ही आयोगांवरती आपण आज चर्चा करणार आहोत. आपण पाहतो की कोणताही देश जर सुरळीतपणे चालवायचा असेल किंवा तिथली जर एक यंत्रणा उभी करायची असेल तर त्यासाठी अनेक आयोग आणि समित्यांची गरज पडते. आणि हे आयोग म्हणजे अशा प्रकारचे असतात की जे व्यवस्थेला सुरळीतपणे पुढे नेण्याचं कार्य हे करत असतात. केंद्रीय दक्षता आयोग असू देत किंवा प्रशासकीय सुधारणा आयोग असू देत, यांचं कार्य देखील हेच आहे की जी आपली यंत्रणा उभी केलेली आहे त्या यंत्रणेचा वापर योग्य गोष्टींसाठी झाला पाहिजे. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी कशा प्रकारे करता येतील यावरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. आणि आपल्या यंत्रणेमध्ये जे काही उणिवा असतील किंवा ज्यांना आपण ड्रॉबॅक्स असं म्हणतो त्यांना आपण कशा प्रकारे योग्य रीतीने आणू शकतो याच्यावरती इथे विचारमंथन केलं जातो. आता आपण जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दल बोलतो त्यावेळेस याचं जे कार्य आहे ते व्यवस्थेमध्ये लोकांना कशा प्रकारे आपण प्रवेश देऊ शकतो किंवा जे ज्याला आपण कर्मचारी